बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक डॉक्टर सुनील विभूते लिखित कथा सर्च लाईट. मला नेमकं काय झालं आहे हेच कळेनासं झालं आहे. काही वेळेपुरती मला शुद्ध येते, आजूबाजूला काय घडतं हे समजतं आणि अचानक माझ्या डोळ्यांसमोर अंधार पसरू लागतो. साऱ्या जाणीवा नाहीशा होतात. अंधार पसरण्यापूर्वी माझ्या डोळ्यांपुढे एक दृश्य तळून जातं. मी एका उंच ठिकाणी उभा आहे. तेथून खाली आणि वर जाणाऱ्या खूप पायऱ्या आहेत. खाली जाणाऱ्या पायऱ्या स्पष्ट दिसतात, वर जाणाऱ्या पायऱ्या धुसर दिसतात आणि त्या पायऱ्या एका काळ्या कुट्ट विवराकडे जातात. त्या विवराभोवतीही खूप काळोख आहे, तरीही त्याचं अस्तित्व जाणवतं. झालेल्या अपघातामुळे बहुतेक असं होत असावं. शुद्धीवर आलो की मी हॉस्पिटलमध्ये आहे हे जाणवतं. औषधांचे उग्र वास, पडदे पुढे मागे सरकताना होणारे आवाज, नर्सेस, वार्ड बॉयची लगबग, नातेवाईकांचे दबक्या आवाजातील बोलणे, कार्डिओग्राम, पल्स मीटर व इतर उपकरणांचे होणारे विशिष्ट आवाज, आजूबाजूच्या पेशंटचे कन्ने, अडखळत बोलणे, वेदनेने तळमळणे, त्यांच्या मृत्यूनंतर ऐकू येणारे हृदयाला पीळ पडणारे हंबरडे, या सर्व गोष्टींचा मला उबग येऊ लागला आहे. आणि कधी एकदा हॉस्पिटलच्या बाहेर येईन असं झालं आहे. पण मी बाहेर कसा येणार? माझ्या डोक्यावर भले मोठे बँडेज आहे. उजवा पाय प्लॅस्टरमध्ये आहे. दोन्ही हात सोडले तर बहुतेक सर्व शरीरावर बँडेज आहे. हातावर सलाईन सतत सुरू आहे. सर्व अंगातून सुया टोचल्याप्रमाणे वेदना होत आहेत. अशा अवस्थेत दिवस दिवस पडून राहायचं म्हणजे काय यातना होतात हे शब्दात सांगू शकत नाही. पण हे सर्व सहन करण्याचं बळ सुमीमुळं मला मिळत आहे. मी शुद्धीवर येतो तेव्हा ती शेजारी बसलेली असते. ती माझ्याकडे पाहून गोड हसते. गच्च भरलेल्या मधाच्या पोळ्यातून मधाचे थेंब टपकावेत तसे तिचे शब्द येतात. बरं वाटतं ना तुला? त्यावर मी फक्त हुंकार देतो. वाऱ्याची मंद झुळूक फुलाचा सुगंध हळुवारपणे वाहून नेते तसं. तुला आठवतं का रे? या शब्दाबरोबर सुमी मला आठवणीच्या रम्य नंदनवनात घेऊन जाते. तसं पाहिलं तर मी साधारण कुटुंबातील मुलगा. माझ्या बाबांचं मोटरसायकल दुरुस्त करण्याचं छोटं गॅरेज आहे. आई ऑर्डरनुसार रेडीमेड कपडे शिवण्याचं काम करते. मी जमेल तसं बाबांना त्यांच्या कामात मदत करतो. त्या बदल्यात बाबा मला त्यांची मोटरसायकल फिरवण्यासाठी देतात. MSc विद्यापीठात असताना तू माझ्या क्लासमध्ये आलीस. लव्ह ॲट फर्स्ट साईट म्हणतात ना, त्याप्रमाणे आपलं प्रेम जुळलं आणि काळासोबत ते वाढत गेलं. तू श्रीमंत घरची होतीस. प्रत्येक सुख तुझ्या पुढे हात जोडून उभं होतं. तू माझ्यावर कशी भाळलीस हे एक कोडच आहे. बहुधा माझ्या हुशारीकडे तू आकर्षित झाली असावीस. एवढी श्रीमंत सोडून तू आमच्या गरिबाच्या घरात कशी काय ॲडजस्ट होणार, असा प्रश्न मी तुला एकदा विचारला होता. त्यावेळी तू जिथे आहेस तिथे माझा स्वर्ग आहे असं म्हणून तू मला निरुत्तर केलं होतंस. आपलं MSc पूर्ण झालं. पुढं शिकण्यासाठी माझी परिस्थिती नव्हती म्हणून मी नोकरी शोधू लागलो. तुझ्या घरच्यांनी तुला स्थळे बघण्यास सुरुवात केली. आपल्या चोरून गाठीभेटी होतच होत्या. भविष्यातील स्वप्ने रंगवत आपण दंग होत होतो. अधूनमधून आपण मोटरसायकलवर लांब फिरायला जात होतो. त्यावेळी तुम्हाला घट्ट बिलगून बसायचीस आणि कानात हळूच कुजबुजायचीस, आय लव्ह यू.
तुझे ते शब्द ऐकले की शरीर आणि मन मोहरून जायचं, मोहरून जायचं. सुमे, सुमे, असं एकाएकी काय होतंय मला? तू मला अस्पष्ट दिसू लागली आहेस. माझ्या डोळ्यांसमोर अंधार पसरू लागला आहे. माझा हात घट्ट धर, हात घट्ट. माझ्या मनगटावर 2-3 थेंब पडले आणि माझ्या चेहऱ्यावरून व डोक्यावरून मायेचा हात फिरला. म्हणजे आई आली आहे, मग तिच्यासोबत बाबा असणारच. काय अवस्था झाली रे राजा. किती किती लागले लेकराला. कसं सहन करतो रे. लहानपणापासून तू काही मागितलं नाहीस, काही हट्ट केला नाहीस. जे मिळेल त्यात सुख होता. पण आता जे मागितलं ते मात्र आम्ही देऊ शकलो नाही रे. मला मशीनवर शिवणकाम करताना पाहून तू म्हणायचास, आई आई तुझं हे शिवणकाम आता थोड्या दिवसांसाठी आहे. मला नोकरी मिळाली की हे काम आधी बंद कर. मला पगार सुरू झाला की तुला सोन्याच्या बांगड्या घेणार. तुझं तुझं असं बोलणं ऐकलं की कामाचा शीन पळून जायचा रे. जीव मोठा व्हायचा. आता तू लवकर बरा हो. मी एकविराई देवीला नमस बोलले आहे. तू बरा झालास ना की तुझ्या सहित येऊन तिची खणा नळाने ओटी भरेन म्हणून. आईच्या डोळ्यांतील अश्रू पुसावेत असं वाटतं, पण माझा हात उचलला जात नाही. आई आई मला तुझ्याशी खूप खूप बोलायचं आहे, पण मी बोलू शकत नाही. आईला मुलाचं मन कळतं असं म्हणतात, म्हणून मी मनातच तुझ्याशी बोलतो. तुला माझं मन समजलं. आई रडू नकोस, जरा शांत हो. मी लवकर बरा होणार आहे. मला मोठं करताना तू किती किती कष्ट केलेस हे मी पाहिलं आहे. तुझ्या प्रत्येक कष्टाचं चीज मी करणार आहे. तुझं स्वप्न मी पूर्ण करणार आहे. मी आईशी बोलत असताना बाबांच्या दुःखाचा बांध फुटला आणि ते लहान मुलाप्रमाणे हुंदके देत रडू लागले. मोठ्या संयम आणि दुःख आवरत ते म्हणाले, राजा राजा तुझी ही अवस्था बघवत नाही रे. किती आनंदाने हसत खेळत राहत होतास, आणि आणि हे काय झालं. मी तुला रागावलो पण ते विनाकारण नव्हतं रे. गॅरेज सुरू केल्यापासून मी प्रामाणिकपणे काम करतो आहे. लोक त्यांच्या गाडीच्या दुरुस्तीसाठी माझी 15 दिवस वाट पाहतात. इतकं इतकं नाव मी कमावलं आहे. समाजात प्रतिष्ठा मिळवली आहे. ज्या समाजात ताठ मानेने वावरतो त्या समाजापुढे मान झुकवायची ही कल्पनाच मला सहन होत नव्हती रे. त्यामुळं माझी तळपायाची आग मस्तकाला पोचायची. त्यावेळी मी काय बोलतोय याचं मला भान नसायचं. तुझी आई म्हणत होती, जरा धीरानं घ्या, जरा धीरानं घ्या, शांत मनानं घ्या. तिचं त्यावेळी ऐकलं असतं तर आज ही वेळ आली नसती राजा. राजा, प्रत्येकाच्या आयुष्यात कसोटी पाहणारे प्रसंग येत असतात. अशा प्रसंगात कच न खाता धाडसानं त्याचा सामना करावा लागतो. राजा, तू हिंमत बाळग, हिंमत बाळग. तू निश्चित बरा. बाबांचं बोलणं ऐकतच राहावं असं वाटतं, पण ते ऐकू येईन असं झालं आहे. डोळ्यांपुढे पुन्हा अंधार पसरू लागला आहे. सुमीच्या मृदू मुलायम स्पर्शाने मला जाग आली. सुमी जरा गंभीर दिसत होती. मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं. आई बाबा आले त्यावेळी ते मला दिसत नव्हते. त्यांचा आवाज मात्र ऐकू येत होता. पण सुमी मला दिसते. चक्क माझ्याशी गप्पा मारते. हे कसं काय? माझं दुसरं मन म्हणते, अरे वेड्या, ही तर खरी प्रेमाची ताकद आहे. अशक्य वाटणाऱ्या गोष्टी प्रेमाच्या ताकदीने सहज शक्य होतात. तिचा गंभीर चेहरा पाहत मी तिला म्हणालो,
सुमे, माझी काळजी वाटते ना? माझी काळजी करू नकोस. तू माझ्या सोबत आहेस, त्यामुळे मी मृत्यूलाही घाबरत नाही. सुमी मंदपणे हसत म्हणाली, तुझ्या अशा बोलण्याने माझा जीव तुझ्यात गुंततो रे. तुझ्याशिवाय राहायचं म्हणजे एक एक क्षण एक एक वर्षासारखा वाटू लागला आहे रे. तिला समजावीत मी म्हणालो, सुमे, आता काही दिवसांचा तर प्रश्न आहे. अंधारानंतर प्रकाश येतो, दुःखानंतर सुख येतं, तसं विरहानंतर मिलन येतं. त्यामुळं थोडा धीर धर. असं मी सुमीशी बोलत असताना कोणीतरी आमच्याकडे येत आहे याची चाहूल लागली. त्यामुळे मी बोलणं थांबविलं आणि सुमी माझ्या बाजूला उभी राहिली. गुड इव्हिनिंग डॉक्टर. माझ्या मागे उभा असणारा तरुण डॉक्टरांना म्हणाला. ओह, गुड इव्हिनिंग निनाद. हे पोलीस इन्स्पेक्टर अविनाश वायकर. यांनीच या तरुणाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं. एका पेशंटचा जबाब घेण्यासाठी ते हॉस्पिटलमध्ये आले होते, तेव्हा त्यांची व माझी भेट झाली. या तरुणाला पाहण्यासाठी ते मुद्दाम आले आहेत. इन्स्पेक्टर वायकर डॉक्टरांना म्हणाले. या तरुणाला झालेला अपघात एवढा भीषण होता की त्यातून वाचणे केवळ अशक्य. पण हा वाचला. वाचला म्हणजे एक चमत्कारच आहे. म्हणून त्याला पाहण्यासाठी मुद्दाम आलो आहे मी. डॉक्टर, त्याच्या डोक्यावर असलेली रिंग, त्यामागील टेबलवरचे मशीन, कम्प्युटर, असं वेगळं प्रथमच पाहतो आहे मी. साहेब, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. ती सर्व उपकरणे निनादची आहेत. डॉक्टर इन्स्पेक्टरना म्हणाले. नंतर निनादकडे वळत म्हणाले, निनाद, तुझ्या संशोधनाबद्दलची माहिती साहेबांना सांग. निनाद सांगू लागला. मी बायोमेडिकल इंजिनियर असून सध्या मी ह्युमन ब्रेन सिग्नल प्रोसेसिंग अँड इमेजिंग या विषयावर संशोधन करतो आहे. सिरियस झालेल्या आणि अर्धवट शुद्धीत असणाऱ्या पेशंटच्या मनात विचार येतात का? येत असतील तर त्यांचे स्वरूप कसे आहे हे जाणून घेण्यासाठी मी मायक्रो सिग्नल ॲनालायझर हे उपकरण आणि एक नवे कम्प्युटर सॉफ्टवेअर तयार केलं आहे. त्याचं बोलणं मध्येच खंडित करीत इन्स्पेक्टर म्हणाले, अरे वाह, आम्ही एखाद्या गुन्ह्याचा शोध घेतो तसा तुम्ही माणसाच्या मनाचा शोध घेता. हो, अगदी बरोबर, असं म्हणत निनादने पुढे सांगण्यास सुरुवात केली. माणूस विचार करतो त्यावेळी त्याच्या मेंदूतून विशिष्ट सूक्ष्म लहरी बाहेर पडतात. या लहरी पेशंटच्या डोक्यावर ठेवलेल्या रिंग रिसिव्हर मार्फत संकलित करून मी सिग्नल ॲनालायझर या उपकरणामध्ये आणतो. या उपकरणात सूक्ष्म लहरी मोठ्या करून त्यांच्यावर प्रक्रिया केल्या जातात आणि त्या लहरी कम्प्युटरमधील एका नव्या सॉफ्टवेअरकडे पाठवल्या जातात. अर्धवट शुद्धीत असणाऱ्या पेशंटचे काही विचार पूर्ण असतात तर काही अपूर्ण असतात. काही विचार सलगपणे येतात तर काही विचार खंडितपणे, म्हणजे काही काही वेळाच्या अंतराने येतात. काही विचारांमध्ये एकसूत्रीपणा असतो तर काही विचार विस्कळीत असतात. काही विचार स्पष्ट असतात तर काही अस्पष्ट. माझे नवीन सॉफ्टवेअर या सर्व विचारांचे विश्लेषण करून त्यामध्ये सुसूत्रता आणते आणि ते विचार कम्प्युटरच्या स्क्रीनवर लिखित स्वरूपात दिसू लागतात. हे सॉफ्टवेअर विद्युत वेगाने सर्व क्रिया करते. त्यामुळे माणसाचे मन ज्या वेगाने विचार करते त्याच वेगाने त्याचे विचार आपल्या कम्प्युटर स्क्रीनवर दिसतात आणि आपण त्याची प्रिंट पण घेऊ शकतो. अंधारात हरवलेली एखादी वस्तू आपण सर्च लाईटचा प्रकाश ज्योत वापरून शोधू शकतो ना, तसे अर्धवट शोधित असणाऱ्या पेशंटच्या मनात नेमके कोणते विचार आहेत हे या सॉफ्टवेअरमुळे आपण शोधू शकतो. म्हणून या नव्या सॉफ्टवेअरला मी सर्च लाईट हे नाव दिलं आहे. इट्स क्वाईट इंटरेस्टिंग. विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे कल्पनेत असणाऱ्या गोष्टी प्रत्यक्षात उतरू लागल्या आहेत. गुड, व्हेरी गुड, इन्स्पेक्टर वायकर निनादला म्हणाले. तेवढ्यात डॉक्टर इन्स्पेक्टरना म्हणाले, साहेब, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे हा पेशंट आमच्यासाठी मिरॅकल आहे. त्याच्या मेंदूला जबर मार बसला होता.
त्यामुळे मेंदूत रक्तस्राव झाला होता. बरगडी, खांदे, पाय यांच्यामध्ये फ्रॅक्चर होते. शरीरावर झालेल्या मोठ्या जखमामुळे रक्तस्राव खूप झाला होता. त्यामुळे तो वाचेल असे वाटत नव्हते. बट नाऊ ही इज इम्प्रूव्हिंग डे बाय डे. डॉक्टरांचे बोलणे संपताच निनाद त्यांना म्हणाला, तो बरा होतो आहे याचं श्रेय तुम्हाला जसं आहे तसेच ते सुमीलाही आहे. ही सुमी कोण? डॉक्टरांनी निनादला विस्मयाने विचारले. टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवल्या प्रिंट काढून त्या डॉक्टरांना दाखवित निनाद म्हणाला, या तरुणाच्या विचारांचा मी अभ्यास केला तेव्हा मला असे दिसून आले की हा तरुण नेहमी सुमी नावाच्या त्याच्या प्रेयसीशी बोलतो आहे. डॉक्टर म्हणाले, निनाद, पेशंट जेव्हा सिरियस असतो त्यावेळी त्याची प्रिय व्यक्ती, त्याचं ध्येय किंवा त्याचा एखादा विचार त्याला आतून जगण्याची प्रेरणा देत असतो. त्याला मी ड्रायव्हिंग फोर्स म्हणतो. या ड्रायव्हिंग फोर्समुळे त्या पेशंटचं मानसिक बळ वाढतं आणि तो आमच्या ट्रीटमेंटला चांगला रिस्पॉन्स देऊ लागतो. याउलट एखादा पेशंट मानसिकरित्या खचला असेल तर आमच्या ट्रीटमेंटला यश येईलच असं सांगता येत नाही. डॉक्टरांच्या बोलण्याने उत्साहित होत निनाद म्हणाला, डॉक्टर, मला तर असं वाटते की याच्या पुढे जर सुमी प्रत्यक्षात आली तर हा ताडकन उठून बसेल. निनादकडे पाहून मंदपणे हसत डॉक्टर म्हणाले, देन दॅट विल बी मॅजिक. अतिशयोक्ती वाटते पण कदाचित तसे घडेल सुद्धा. निनाद आणि डॉक्टरांचा हा असा संवाद सुरू असताना इन्स्पेक्टर वायकर मध्येच म्हणाले, यात काही अर्थ नाही. त्यांच्या बोलण्यातील अस्वस्थता जाणवल्यामुळे दोघांनी त्यांच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. इन्स्पेक्टर दोघांकडे पाहत गंभीरपणे म्हणाले, या तरुणाची सर्व माहिती आम्ही काढली आहे. याचं नाव समीर देशमुख. बापूसाहेब बादाडे या श्रीमंत व्यापाऱ्याची मुलगी सुमिता आणि याचे प्रेमसंबंध होते. दोन्ही घरातून त्यांच्या प्रेमाला प्रखर विरोध होता. त्यांच्या प्रेम प्रकरणामुळे दोन्ही कुटुंबात नेहमी खटके उडत होते. त्याला कंटाळून हे दोघे पळून गोव्याला मोटरसायकलवर चालले होते. घाटातून जात असताना एका स्कॉर्पिओ गाडीने कंटेनरला ओव्हरटेक करताना यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली. त्यामुळे बाजूला असणाऱ्या खोल खोल दरीत दोघेही उडून पडले. त्यांच्या अपघाताची बातमी पोलीस कंट्रोल रूमला मिळताच मी माझ्या सहकार्यासह तात्काळ तिथे पोहोचलो. अपघात पाहणाऱ्या लोकांनी ॲम्ब्युलन्स मागवली होती. आम्ही लगेच पंचनामा केला. सुमिता उंचावरून खाली एका खडकावर पडल्यामुळे जागेवर गतप्राण झाली होती, तर हा जबर जखमी अवस्थेत होता. त्यामुळे इन्स्पेक्टर वायकरांचे बोलणे ऐकून मला जबरदस्त धक्का बसला. बाजूला उभ्या असणाऱ्या सुमीला मी विचारलं, सुमडे, हे इन्स्पेक्टर काय म्हणतायत ते खरं आहे का? मी तुला काय विचारतोय, तू माझ्याकडे फक्त पाहू नकोस, अशी काहीतरी उत्तर दे. सुमे, चेहऱ्यावर उसणं हसू आणू नकोस. लवकर सांग, काहीतरी बोल. तुझा शब्द ऐकण्यासाठी मी आतुरलोय. तू काही बोलत नाही याचा अर्थ इन्स्पेक्टर म्हणताय ते खरं आहे. तू जर या जगात नशील तर माझ्या जगण्याला काय अर्थ आहे? घरादाराशी असणारे आपले मायेचे पाश अगोदरच तुटले आहेत. मग आता वाट कोणाची पाहायची? चल चल निघूया. असे म्हणत मी आधारासाठी माझा हात पुढे केला. हातातून व सर्व शरीरातून प्रचंड कळा निघत होत्या. माझा हात सुमीने अलगद तिच्या हातात घेतला. काय आश्चर्य, काय आश्चर्य! माझ्या वेदना क्षणात नाहीशा झाल्या. डोक्याचं बँडेज, पायावरचं प्लॅस्टर, शरीरावरचं बँडेज, हाताला लावलेलं सलाईन आपोआप गळून पडलं. मी उठून क्षणात तिला कवेत घेतलं. सुमीनंही मला घट्ट मिठी मारली आणि कानात कुजबुजली. आपलं प्रेम आज सफल झालं.
आता जाऊया पुढच्या प्रवासाला. तिचे शब्द ऐकत असताना माझी नजर अचानकपणे काळ्या कुट्ट विवराकडे गेली आणि मी स्तिमित झालो. आत्तापर्यंत अस्पष्ट धुसर दिसणारे काळे कुट्ट विवर मंद निळ्या प्रकाशाने झगमगत होते. विवराकडे जाणाऱ्या पायऱ्यांवर लुकलुकणाऱ्या चांदण्याचा सडा पडला होता. मंद शीतल वारा वाहत होता. आसमंत एका अनामिक सुगंधाने भरला होता. दुरून कुठून तरी बासरीचे मधुर सूर मनावर रुंजी घालत होते. अशा धुंद व भरलेल्या अवस्थेत मी आणि सुमी पायऱ्या चढू लागलो. आमच्या नजरा एकमेकात मिसळल्या होत्या. हात हातात गुंफले होते. आम्ही दोघं न राहता एकरूप होत होतो. पायऱ्या चढत असताना माझ्या कानावर शब्द आले. निनाद डॉक्टरांना म्हणत होते, डॉक्टर, हे अचानक काय होऊ लागलं? तो कार्डिओग्राम पहा. समीर इज सिंकिंग. ही सिंकिंग. डॉक्टर, काहीतरी लवकर करा. डॉक्टर त्यांना म्हणत होते. मी प्रयत्न करतो, पण त्याचा काही उपयोग होणार नाही आता. ही इज रिअली अ मिरॅकल. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.